एकनाथ शिंदेंनी आज नाश्त्याला फाफडा आणि ढोकळा खाल्ला। जय गुजरातच्या विधानावरून राऊतांकडून खोचक टीका। शिंदेंनी कांदे पोहे आणि बटाटे वडे खाणं सोडल्याचाही टोला। आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। मेळाव्याच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंचा निर्धार। तर बाळासाहेबांचं स्वप्न साकार व्हावं राज ठाकरे यांनी व्यक्त केली इच्छा। आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांनी जमवून आणलं। राज ठाकरेंची टीका। तर आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केल्याचा उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। दोघांच्याही भाषणात अप्रामाणिकपणा, शेलारांचा निशाणा। शिंदेंची दाढी ही अफजल खान आणि शाहिस्ते खानाची असल्याचा संजय राऊतांचा पलटवार। पुष्पा चित्रपटाच्या डायलॉगवरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवरती शिंदेंनी केली होती टीका। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात। गिरीश महाजनांचा मोठा दावा। विश्वास नसेल तर थोड्याच दिवसात चित्र दिसेल असंही विधान। ठाकरे बंधूंच्या एकीचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्याकडून स्वागत। भाषिक अधिकारांसाठीचा लढा आता राज्यांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रामध्ये वेगाने पसरत असल्याचं केलं नमूद। मनसेनं दणका दिल्यावरती उद्योजक सुशील केडियाने मागितली राज ठाकरेंची माफी। मानसिक तणावाखाली एक ट्विट केल्याची सारवासारव। राज ठाकरेंचा प्रशंसक असल्याचाही दावा। वसई विरार परिसरामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात। अनेक भागामध्ये साचलं पावसाचं पाणी। पाऊस कायम राहिला तर घरामध्ये पाणी शिरण्याची भीती। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम। गंगापूर धरणामधून 4656 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। तर भंडाऱ्यामधल्या गोसेखुर्द धरणाचे 12 दरवाजे उघडले। धुळ्यामध्ये सुद्धा जामखेली प्रकल्प भरला। अमरावतीच्या मेळघाटामध्ये 10 दिवसांच्या बाळाला दिले 39 चटके। पोटफुगी झाल्यामुळे वृद्ध महिलेकडून अघोरी उपचार। गुन्हा दाखल। पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न। दर्शनासाठी वारकऱ्यांची रीत। नाशिकचे उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी। कैलास उगले आणि कल्पना उगलेंना मुख्यमंत्र्यांसह विठ्ठलाच्या महापूजेचा मान। गेल्या 12 वर्षांपासून करतायत नियमित वारी। पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांची मोठी गर्दी। चंद्रभागेच्या वाळवंटी लोटला भक्तीचा जनसागर। स्नानासाठी वारकऱ्यांची रीत। मुंबईच्या वडाळ्यातील प्रति पंढरपूर या नावानं ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी। एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पांडुरंगाचा अभिषेक संपन्न। अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची अलोट गर्दी। कालपर्यंत 30,000पेक्षा अधिक भाविकांनी घेतलं दर्शन। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती बंदोबस्त तैनात। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 12 देशांवरती पुन्हा एकदा टॅरिफ बॉम्ब। ट्रेडच्या संदर्भात